नमस्कार मंडळी, सुलभात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे तुम्ही पाहिलंच असेल, राजगिरा पीठ घेतलेलं आहे. त्यात शेंगदाणा कूट टाकलेला आहे. शेंगदाणा कूट म्हणजेच शेंगदाण्याची भरड करून घेतलेली आहे मी. आणि तुम्ही इथे पाहिलेच असेल की 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी मिक्सरमधून काढून. त्या देखील टाकून घेतलेल्या आहेत आणि चवीपुरते मीठ टाकून आपल्याला पाणी टाकून भिजवून घ्यायचे आहे आणि 5 मिनिट भिजत ठेवायचे आहे. तर तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतर आपले राजगिरा पीठ तयार झालेले आहे. त्यातला एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि तव्यावर भरपूर असं तूप टाकून आपल्याला थापून घ्यायचं आहे. छान कुरकुरीत होतं थालीपीठ हे. तुम्ही बघू शकता तव्यावर तूप टाकलेलं आहे मी आणि आपण आता थापून घेणार आहोत थालीपीठ. तयार झालेलं आहे थापून आणि त्याला आपण होल पाडून घेणार आहोत, जेणेकरून आपलं थालीपीठ सगळीकडून शिजेल. होल पाडून घेतल्यानंतर वरतून देखील तूप टाकायचे आहे आणि गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि आपल्याला थालीपीठावर झाकण ठेवायचे आहे. तर तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतर छान कुरकुरीत झालेलं आहे थालीपीठ आपलं. टेस्टी लागतं, बघू शकता तुम्ही. आणि खालच्या साईडने देखील 5 मिनिट होऊ द्यायचं आहे. वरतून तूप सोडायचं आहे अर्धा चमचा. 5 मिनिट झाल्यानंतर दोन्ही साईडने छान थालीपीठ तयार झालेलं आहे आपलं. बघू शकता तुम्ही किती सुंदर कुरकुरीतपणा आलेला आहे. राजगिरा थालीपीठ आणि शेंगदाणा चटणी उपवासासाठी स्पेशल तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही एरवीही करून खाऊ शकता, असं नाही की उपवासाच्या दिवशीच खावं. एरवी देखील छान लागतं. माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.